and you just think this is like time to make bullshit. Okay. Just close this thing, close it, and go to sleep. मित्रांनो तर हे येड्या भावाचं म्हणते Because ओके no one wants to listen to your bullshit. ओके No one listens to my bullshit. ओके But we've got to listen to your bullshit because you're so fucking, I don't know, gonna bang my fucking head against the wall to make you think. मी त्यांना रिप्लाय दिला तर भाऊ आपल्याला न्यायला आले तर भाऊंना भेटून खूप भारी वाटलं आणि आपल्या जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात मराठी माणूस गेलाय मराठी माणूस प्रत्येक कोपऱ्यात बिझनेस करतोय ह्याचा मला अभिमान वाटतंय खरं. मित्रांनो एक नंबर आहे आपल्या तसं महाराष्ट्रात बसतो ना तसंच मी एक नंबर. मित्रांनो तर फायनली नाही वे भाऊच्या हॉटेलवर आलो होतो तर भाऊने पनीर पराठा मागवलाय तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे आता पटायामध्ये आणि आपण पटायामधनं आपण नाही वे आता आजचा दिवस पटायामध्येच थांबावं मला वाटतं. उद्या परत आपण बँकॉकला जाणार आहे तर इथं नाही वे पूल आहे तर तुम्हाला पूल खेळून दाखवतो. आता मी इथं कॅमेरा ठेवतो आणि सुरुवात पूलपासून करूया. हे पूल म्हणजे हे असं दांडकीने तुम्ही पाहिलं असेल विदेशी लोक खेळतात आपण ट्राय करू तसं मारायचं काय करायचं अशा प्रकारे असते. असे बॉल आहे तर हे असं ठेवायचं आणि ह्या बॉलला असं जोरात दुसरी द्यायची. आपल्याला जमा नाही मग आपण एक ट्राय करतो. गेला ह्याला ते अशा पद्धतीने I'm doing great. मित्रांनो तर अशा प्रकारे पूल आहे आणि इथं पाहू शकता ह्या पूल आहे इथनं आपण हे असं थ्रो पण मारू शकतो. हे पाहू शकता हे अशा प्रकारचा खेळ आहे. तर चला जाऊया वरती आणि यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करूया. आता हे इंस्टाग्रामचं फेसबुकचं झालं का मी यूट्यूबकडे जाऊया आता. ओके खाली येऊन बसलो होतो एका व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करण्यासाठी तर हा भाऊ आपला जर्मनीचा आहे. हां Yes, hi, I'm Nico. ओके he's from Germany. Yeah. Nice to meet you bro. Nice How to you meet feel you. in Thailand? Yeah, I love it. Love it. Okay. I love it. How much day you are here in Thailand? It's my first holiday here. Okay. Yeah, I love the people. I love to eat. Okay. All people are smiling. Okay. It's very, very nice. Okay. This is a cheaper country than your country. Yes, cheaper. Okay. You are enjoying now. Yes. Okay. Perfect. Nice to meet you. Nice to meet you. Okay. Bye bye. हर महादेव मित्रांनो तर मित्रांनो मी आहे थायलंडमध्ये आणि थायलंडमध्ये आल्यापासून मी ऑब्झर्व करतो की इथं नाही वे लंडन अमेरिका USA आफ्रिका बिफ्रिका इकडची लोक नाही वे येऊन इथंच थांबतात 2-2 3-3 महिने. तर मित्रांनो हे इतके दिवस इथं थांबू कसे शकतात. हा भाऊ आहे आपला हा लंडनचा आहे आणि ह्याची वय 24 आहे आणि हो इथं नाही वे मागील 2 महिन्यापासून आहे मित्रांनो. तर मी ह्याला विचारलं बाबा तू इथं इतके दिवस राहू कसं काय शकला. तर मित्रांनो तो म्हणला की मी तिथं वर्क म्हणजे तिथं त्यांनी काम केलं 1 वर्ष आणि तिथं काम केलं आणि तिथं पैसे वाचवले आणि तो इकडं आला आणि तोच जर तिथं काम करून तिथंच जर थांबला असता तर त्याकडे रुपया शिल्लक राहिला नसता. कारण तिथं जितकी कमाई आहे तितकं खर्च आहे आणि त्या मनात नाही इकडं काहीच खर्च नाही आहे. त्यामुळे ते इकडे येऊन राहतात 1 वर्ष काम करतात 2 वर्ष फिरतात. अशा प्रकारे युरोपियन लोकांची जीवनशैली आहे मित्रांनो. तर हा भाऊ नव्हे जवळपास मागील 2 महिन्यापासून फिरतोय आणि आता इथनं तो फिलिपिन देशात जाणार आहे व्हिएतनाम देशात जाणार आहे. हाऊ यू फील हिअर? हाऊ यू फील इन थायलंड? हाऊ लॉंग इन थायलंड यू हॅव? 3 years. मित्रांनो तर पाहू शकताय 3 वर्षापासून आहे. त्याला विचारलं बाबा तू काय कामधंदा करतो घरचे पैसे पाठवतात का नाही. म्हणला मी अगोदर काम केलंय आणि तिथलंच पैसे म्हणजे US ची करन्सी म्हणजे डॉलरमध्ये तिथं लोक कमवतात. म्हणजे तिथली लोकांना नाही वे समजा 10 लाख जे महिन्याला कमवत असले ना तर तिथं नाही वे 9 लाख रुपये खर्च आहे. त्यामुळे ही तिथली लोक काय त्यात 10 लाख रुपयांनी समजा 40-50 लाख रुपये कमावतात आणि इकडं 2-3 वर्ष येऊन आरामात मजा करतात. अशा प्रकारचं आहे. तर ह्याला भेटून चांगलं वाटलं. मित्रांनो तो फायनली निघतो इथनं. आता हे होतं आता संध्याकाळी परत माघारी येईल आणि आता बॅग घेऊन चाललोय आणि जाऊन फिरून येऊया 1 चक्कर मारून येऊया. आजचा ब्लॉग
कसा होतोय ते तुम्हाला पाहायला भेटेलच. मित्रांनो तर फायनली निघालोय. तर आज आपल्याला बॅग घेऊन निघालोय. बॅग घेतली ना मग लगेच लिफ्ट भेटते आरामात. ऊन लई चप 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 हे व्हायला लागले. काय होतंय माहिती का, हे यूट्यूबचा व्हिडिओ एडिट वगैरे करून टाकायलाच मला वेळ जातो. इकडं ह्या हॉस्टेलमध्ये, युरोपियन हॉस्टेलमध्ये आपण राहिलेलो आहे. चला इकडून जाऊया ह्या मेन रोडने. मित्रांनो तर आलोय आता इथं. तर इथं आंबा घेऊया. कितीला आहे आंबा बघूया. हाऊ मच फॉर मँगो? Mango. हां Mango 30. 20. 30. No, I yesterday I eat in 20. You are taking more money. 20 yesterday I eat in 20. 20. What is this? This is a vegetarian or non-veg? Veg or non-veg? Yum. นี่ไงกะปิได้มาแล้วกะปิเผ็ดหวานอันนี้35อันนี้20 75 บาท 35 People are seeing you. 20 No, people are seeing you. You in 25. no. Indian people are No, seeing no. you. You are good person. Give this in 25. อ๋อไม่ได้นี่20นี่3570 Give me in 25. no But give 26. มันไม่มี25 How much? เนี่ย25 Okay, give โอ me. เคนะเล็กWhich in 30? small Okay. น้อย ओके. मित्रांनो तर झालंय मित्रांनो तर आंबा खातोय 25 मध्ये. आता आंबा कट करायची पद्धत बघा कशी. अशा हिमालय आणि डायरेक्ट बघा, डायरेक्ट काय केलं, काप केलं ना. आता कुळी बघा कशी बाहेर काढतोय.ยำ ครับนี่ टेक आउट द 25นี่ไปสิ हा 30นี่นี่จิ้ม ओके. โอเคนะ हर महादेव मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे. हर महादेव मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे जगभ्रमण तितक्यातील 5व्या देशामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो मी आहे आता थायलंडमध्ये. आणि थायलंडमध्ये मित्रांनो, थायलंडचं खाणं लय डेंजर आहे मित्रांनो. तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच भेटेल. इथं जास्त कोण नॉनव्हेजच खातात. तर मित्रांनो इथं आपल्या इंडियनसाठी खाण्याचं एक तर पर्याय इंडियन हॉटेल, आणि जिथं इंडियन हॉटेल नसतंय तिथं फ्रूट खायचे आहे. तर मित्रांनो मी आता जिथं एक आंबा विकत घेतला आहे खाण्यासाठी. आणि ह्या आंब्याची किंमत नाही वे जवळपास 25 बात आहे. 25 बात म्हणजे आपल्या इथले 80 रुपये. 80 रुपयाला मी हा आंबा विकत घेतलाय. आता हे 100 रुपये म्हणत होते, तर ह्यांच्याकडून मी डिस्काउंट घेऊन हा आंबा घेतलाय 80 रुपयाला. म्हणजे ते 30 बात म्हणत होते, मी 25 बातमध्ये हा आंबा घेतलेला आहे. तर मित्रांनो असेच तुम्हाला देशातले विदेशातली माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा. अशा प्रकारे फ्रूट स्टॉल लागलेला असतं. तुम्ही इथे येऊन काही पण खाऊ शकताय, पाहू शकताय फ्रूट स्टॉल. तर मित्रांनो फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो ताजं हे टरबूज कापायला लागलंय आता. तर बघूया, चांगलं असलं तर खाऊया. एक नाईस. गिव्ह मी 1 स्लाइस. फ्रेश. Give me one. One. อยู่แตงโมวัน ได้อันนี้ How much? 20 Okay. 20นะโอเคนะ Okay, 15. Okay. no 20 There. 20 You don't have a plate. แตงโมเติมไม่หล่น ते एक ॲड्रेस विचारतोय ते मॅडम आपल्याला मदत करते. This
way? This. You want to go here? Yes. How can I I go? call both for you. You want? No, there is no road, na. There is in island. This place in on island. ก็นี่แหละไอแลนด์เนี่ย เนี่ย You want to? मित्रांनो, तर आपल्या महाराष्ट्रातले एक भाऊ आहेत, ते भाऊ आपल्याला नाही येतात म्हणतंय, तर बघूया कसं होतंय. आता त्यांना दाखवतो तुम्हाला. आज मी कुठंच गेलो नाही फिरायला. काय झालं, यूट्यूबचा व्हिडिओ टाकायचा होता, त्यामुळं उशीर झाला. काल रात्री एका जणांनी माझं इतकं डोकं खाल्लं ना, त्याची क्लिप तुम्ही ह्याच व्हिडिओत पाहिली असेल सकाळ. येण्याने मला रात्री इतकं चेवांतलं, त्यामुळं मी रात्री काही व्हिडिओ एडिट करू शकलो नाही. त्यामुळं दिवसाचे 3 तास लागतात व्हिडिओ एडिट करायला. सगळं एडिट करून थंबनेल बनवून अपलोड करायला 3 तास लागतात. मग तेव्हा वेळ गेला. मग फार मी जेवलो 3 वाजता. ती पण एक आंबा आणि एक हे खाल्लं आहे. तुम्ही पाहिलंच की सफरचंदच म्हणतोय, कलिंगडच फोड एक खाल्ली. अशा प्रकारे एवढं खाल्लं आहे मी फक्त दिवसभरात. जेवतोय मी असंच काय ते, एकच टाईम फुल जेवतोय, दुसऱ्या टाईम असंच काय ते फळं बिळं खातं. इतक्या चाललंय स्ट्रगलमध्ये लाईफ. तर चला जाऊया. ओके मित्रांनो, तर मी इथं बसलोच होतो. तर हे भाऊ आपल्याला नेला आलाय. कुठला आहे भाऊ? कुठले तुम्ही? सातारचे होय? हां. बरं झालं तुम्ही फेसबुकवर पाहताय म्हणून व्हिडिओ पाठीमागे जरा. ओके जायचं का? मी एक काम करतो, माझी बॅग खालीच आहे, बॅग वरती ठेवून आलो मी. ओके मैं वापिस आता हूँ. ठीक आहे मित्रांनो, तर भाऊ आपले न्यायला आलेत. तर भाऊ बरोबर चाललोय आता. तर बघूया आता कुठं जातोय आपण. तर तुम्हाला कळलंच, भाऊ बरोबर एक मस्त रील पण काढतो. आता तिथे गेल्यावर काढूया आपण. ओके मित्रांनो, तर कसली खतरनाक बिल्डिंग आहे. टर्मिनल 21 म्हणून ते एक नंबर. पाहू शकता, हा मॉल दिसतोय, मोठा मॉल आहे ना हा. पटायात आहे किती 20 किलोमीटर मध्ये बसलेलं गाव आहे का, सिटी का बात काय त्याच्यावर. तर मित्रांनो, आपलं हा भाऊ आहे ना, भाऊचे बरेच बिझनेस आहे. तर ही गाडी भाऊचीच आहे, पाणीपुरीवाल्याची. ते पाहू शकताय इथं समोसा, पाणीपुरी, भेळ, आलू टिक्की, म्हणजे इंडियन स्ट्रीट फूड सगळं भेटतंय भाऊकडं. तर बघूया आता काय ते खाऊया. हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे जगभ्रमंती, त्यातील 5व्या देशामध्ये पोहोचलोय आपण, थायलंडमध्ये. आणि आज थायलंडमध्ये नाही, आपण पटाया येथे आलोय. तर पटाया येथे आल्यानंतर ना, हे भाऊ आहे आपले दिग्विजय भाऊ, यांनी आपल्याला मेसेज केला होता. तर भाऊ, मग मी त्यांना रिप्लाय दिला, तर भाऊ आपल्याला न्यायला आले. तर भाऊंना भेटून खूप भारी वाटलं. आणि आपल्या जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात मराठी माणूस गेला आहे, मराठी माणूस प्रत्येक कोपऱ्यात बिझनेस करतोय, ह्याचा मला अभिमान वाटतोय. खरं तर भाऊचे नव्हे, असे 7पेक्षा जास्त दुकानं आहेत, स्टॉल आहेत इथं पटायामध्ये. आणि भाऊ अजून काय टूर अँड ट्रॅव्हलचं पण कळतं का? टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे आपला, गाड्या आहेत पटायामध्ये. तर भाऊला भेटून खरंच भारी वाटलं. इतक्या लांब येऊन आपला मराठी माणूस भेटला ना, तर खूप भारी वाटतं. भाऊ मला नव्हे 5 ते 6 किलोमीटर गाडी घेऊन न्यायला आला होता. तर आता नाश्ता वगैरे करतो, आता नाश्ता वगैरे करतो, पाणीपुरी वगैरे काय ते खातो. आणि मग तुम्हाला काय नाही करायचं, फक्त फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. अशी मराठी माणसं भेटले ना, तर खूप भारी वाटतं. भाऊ अजून काय म्हणणार तुम्ही? काय नाही, हा गाडी आपली इथं पटायामध्ये मुंबईच्या नावाची. हा. या सगळ्यांनी व्हिजिट करा गाडीला. कधी पटायाला आला तर सगळं समोसा, पाणीपुरी, भेळपुरी, अशाच भरपूर गोष्टी आहेत आपल्यापाशी. आपलं ट्रॅव्हलचं बी काम आहे पटायामध्ये. काय लागलं, कुणाला हेल्प लागली मराठी माणसाला, कधीही मेसेज करा, तुम्हाला 24 तास कधीही हेल्प होईल. तर मित्रांनो, तर तुम्हाला अशीच देशातली विदेशातली माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा ना. असेच अनुभव जाणून घ्यायचे असतात. आपली माणसं भेटल्यावर कसं वाटतं, तर फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. मित्रांनो, तर फायनली आपण नव्हे भाऊच्या गाडीवर पोचलोय. ही पाहू शकताय त्याची गाडी आहे पाणीपुरीची. तर मित्रांनो, इथं मी चांगलं बोललो होतो, पण त्यांनी गाणं लावलं होतं गुलाबी साडी, त्यामुळे कॉपीराईट येईल म्हणून व्हॉइस ओव्हर करतो. मित्रांनो, अशा प्रकारे पाहू शकताय मुंबई चाट म्हणून भाऊची गाडी. एकच गाडी नाही आहे त्याची, 7 गाड्या आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी. तर एका गाडीवर तो मला घेऊन आला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपला मराठी माणूस इतक्या लांब येऊन व्यवसाय करतोय, ह्याचाच खूप अभिमान वाटतोय. किती
समोसा खातोय पहिलं तर बघूया आता आपल्या इथल्या टेस्ट आहे का नाही, टेस्ट करून सांगतो तुम्हाला मी. ओके, एक नंबरच असणार आहे. आपल्या इथलाच भाऊ आहे, भाऊ म्हणल्या चव पण महाराष्ट्राचीच असणार आहे. हा मित्रांनो, एक नंबर आहे. आपल्या जसं महाराष्ट्रात बसतो ना तसंच सेम एक नंबर. आता समोसा खातोय तर भाऊ म्हणतोय बेल खा, बेल बी बनवतोय तिकडे. बाकी कसं आहे हे बरमास आहे का? तर मित्रांनो, मोस्टली इथं जी काम करणारी लोक आहेत ना ती सगळी बर्मामध्ये आहेत. आम्ही बऱ्याच काल गुजराती हॉटेलला सुद्धा गेलो होतो. ते व्यावसायिक गुजराती होते, पण त्यांचा स्टाफ सगळा बर्माचा होता, म्हणजे म्यानमारचा होता. आपल्या भाऊला पण खरंच खूप मला त्याचा अभिमान वाटतो की बाबा इतक्याला आम्ही येऊन तो इथं धंदा करतोय. आणि तो म्हणजे महाराष्ट्रातली लोक हुडाकतात बाबा आपल्या इथले प्रोडक्ट कसं भेटतंय, कधी खायला भेटल असले वस्तू, तर इथं त्यांनी प्रोव्हाइड केले, तर त्याचं धन्यवाद. मित्रांनो, तर भेळ वगैरे खाल्ली भाऊनी. भेळचा आता व्हिडिओ काढायचाच राहिला. एक नंबर लागली भेळ. अशा प्रकारे आहे, तुम्ही देखील आला ना तर खाऊ शकताय, इथं पाहू शकताय. पाणीपुरी भेटते, सगळं भेटते. अशा प्रकारे एक नंबर वाटलं भाऊला भेटून. धन्यवाद भाऊ. भाई तुम्हाला नाम काय? देव. देव, ओके. मित्रांनो, तर आत्ताच नाही मी एक व्हिडिओ पाहिला की आपल्या इथं भारतात गॅसचे रेट लय वाढले. तर आता मी थायलंडमध्ये, तर थायलंडमध्ये काय रेट ते मी विचारलं. तर थायलंडचा गॅस पाहिला कसा असतोय. अशा प्रकारे गॅस असतोय, ह्याला कवर दिलेला असतोय. अशा प्रकारे आपण वापरू शकतोय. तर आपले जे भाऊ आहेत दिग्विजय भाऊ, त्यांच्या इथंच त्यांच्या स्टॉलवरचा गॅस आहे. तर मित्रांनो, हा 9 किलोचा गॅस आहे. आणि आपल्या इथं जो 14 किलोचा गॅस येतो तसा पण इथं गॅस भेटतो. तर 9 किलोचा गॅस नाही इथं 350 रुपयाला आहे. 350 बातला आहे. तुम्ही त्याला गुणुले 3 करू शकता. आणि जो 14 किलोचा आहे तो 500 बातला आहे. म्हणजे त्याला गुणुले 3 केलं तर आपल्या भारतीय रुपयामध्ये किंमत येईल. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशीच देशातली विदेशातली माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर मी इथं आले ऑब्झर्व केलं की ही गाडी नाही वे ह्याला अटॅच आहे. ही स्कूटर चालली की ही गाडी ऑटोमॅटिक चालते. अशा प्रकारे गाड्याचा सेटअप असतोय, पाहू शकताय. सगळं लगेच आपलं संध्याकाळी सोबत घेऊन जायचं गाडा. अपघात टमटम. मित्रांनो, हे क्लब कोणचा आहे? ATN 9 शो. तर इथं आहे भाऊची गाडी. चला मित्रांनो, तर परत पुढच्या प्रवासाला झालंय. भाऊचं मेन दुकान आहे तर क्लाउड किचन, तर तिथं निघालोय. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये आज माझा तसा पूर्ण ब्लॉग करायचा विचार नव्हता. आज मी सुट्टीच घेणार होतो, पण भाऊ भेटलं ब्लॉग पण निघाला, फिरणं पण झालं. पेट्रोलचा रेट आमच्या एकच मागे सध्या 5 हिशोबात बघतो. तर फायनली आलोय भाऊच्या दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये आलोय. तर इथं मेन म्हणजे ही जेवणासाठी आहे. काय नाव आहे भाऊ? फूडनेस्ट रेस्टॉरंट. धन्यवाद. चांगली सोसायटी इथं. तर हे सगळे थायलंडचेच मस्त आहे. एका मित्रांनो, तर फायनली नाही वे भाऊच्या हॉटेलवर आलो होतो. तर भाऊने पनीर पराठा मागवलाय, तर पराठा खातोय आता. तर चला, धन्यवाद भाऊचे खरंच मनापासून. आणि आता खातोय पराठा. ओके, मस्त एकदम. मित्रांनो, ते एकदम जबरदस्त लागा पनीर. एकातच पॅक झालं माहिती का, लई खाल्लं मी आज. चला मित्रांनो, तर फायनली तर मित्रांनो, भाऊ आपल्याला सोडायला आले. धन्यवाद भाऊचे. तर चला हो भाऊ, आता पहिल्यांदाच नाही आपण पूल टेबल खेळणार आहे.
पूल टेबल. दिस इज नाव माय पूल टेबल. तर ह्यो भाऊ आणि मी एक एक मॅच खेळणार बघूया आता. ते भाऊ कसा मारतोय बघा. डिस्टर्ब वन. ओके हिअर इज द टायगर. टायगर नाही काय म्हणतात तर. व्हॉट इज द नेम ऑफ व्हाईट वन? White ball. व्हाईट बॉल. It's called white ball. Stripes, spots, black ball. Or 8 ball. ओके. Okay, my turn. Where is my? Give me another one. So मित्रांनो, I will try. मित्रांनो तर माहिती आता मी मारते. You can pick the ball up. You can pick the ball. Yeah, pick up and move anywhere. Okay. I fell. This one, your one. Okay. Tell me which color I have to. Stripe. Okay. And which one you? Spot. I don't understand. So this one, look, stripe. Okay. Yes. This Spot. one mine. You full color is yours. तर मित्रांनो अशा प्रकारे खेळायचं असतंय. तर स्ट्राईप. ओके. मित्रांनो तर फायनली वरती जातोय. आता वरती जायचं कारण काही इथं बसलो होतो मी. तर एक भाऊ जेवण करतोय. पण त्याने काय ऑर्डर केलंय त्याचा वास इतका डेंजर आहे ना. तर त्या वासामुळेच नाही मला सहन व्हाय नाही. त्यामुळे मी वरती चाललो. आता चला जाऊया. मित्रांनो तर आज आपण ज्या हॉस्टेलमध्ये थांबलो आहे त्या हॉस्टेलमध्ये ह्या माणसाबरोबर आपली भांडणं झाली मित्रांनो. तर मित्रांनो ते माणसं नाही म्हातारं येडं होतं जरा. सगळ्यांवर खेक असायचं. मला म्हणत होतं मी व्हिडिओ एडिट करत होतो. फक्त मी त्याला नाही नाव देण्यासाठी थोडं टाईप करून लिहिण्यापेक्षा बोलून लिहित होतो. तर ते आलं मला म्हणतं क्यूब कॉईटर काय तुम्ही ऐकाच पुढं गेल्यावर काय म्हणताय ते. This is like time to make bullshit. ओके. Just close this thing, close it, and go to sleep. ओके. And then you make talk, and when you talk outside here, ओके. why do you want to annoy everyone? If I want to have a conversation with my friends, I go the fuck outside here. Okay, I am not talking on phone. I mean, you know, it's just quarter around. I love you, man. Okay. You want to have a conversation with me in here? No one wants a conversation here. You go outside. Okay. You don't understand shit. I understand. Like I could still talk to fucking 3 hours, but you just go. You talk. Have a conversation. Just go outside. Okay. Everyone hates me. I don't care. मित्रांनो तर हे येड्या भोकाचं म्हणते आतमध्ये मी इथं व्हॉइस ओव्हर करत Exactly what होतो. I'm saying. See, go fucking out there and talk Okay. to your friends. Okay. If I want to talk to my friends, Okay. I'll have a conversation. This is not a fucking a place where you have your conversation. I can just fuck up everyone. I recording that moment you what saying. I am stopping now. Good. And when you want to make conversation with your friends, go the fuck out of here. If I want to talk to my friends, I talk to them out of here. Because Okay. no one wants to listen to your bullshit. Okay. No one listens to my bullshit. Okay.
But we've got to listen to your bullshit because you're so fucking, I don't know. I'm gonna bang my fucking head against the wall to make you think. Do you think we really like to listen to this bullshit? Okay. You like talk for 3 hours. Okay, I understand. You Go don't and sleep. understand. If you understood, you get the fuck out of there and talk to your friends on the phone. Okay. I can say 1 minute. It doesn't go in your brain at all. Okay. Go out of here and talk. I am not talking to my friend. I am recording. Don't record. Record out there and talk out of here. Okay. Put all this here and just shut the fuck up. Okay. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आता इथं डॉर्मॅटरीमध्ये असल्यामुळे जास्त बोलता पण येत नाही, काय नाही. आणि सगळे विदेशातले आहेत, त्यांना लई चुडीचूक लागतं आहे, वातावरण सगळं आपल्याकडे नाही येत. तर त्यामुळं झोपतो मी. चला बाय बाय. झोपायचं कुठं, अजून व्हिडिओ एडिट करायचं लई काम आहे माझ्या मागं. चला बाय बाय.